माझा तर खरं तर आरोपच आहे काही पालकांवर आताच्या काळातल्या, की प्रत्येक गोष्ट ती मुलांची कंट्रोल करून ठेवतात. पहिल्या काळात बघा, मुलं शाळेत स्वतः जायची, चालत जायची, हो, एकमेकाच्या हो. सायकल जायची, हात करून जायची. अ, त्यातून त्यांना काय व्हायचं, त्यांचं व्यक्तिमत्व डेव्हलप व्हायचं. आताच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीवर पालक कंट्रोल करतात. म्हणजे कसं, की शाळेत जायचं म्हटलं स्कूल बस आहे किंवा स्वतः सोडवायला जाणार. स्वतः स्वतः. ते येताना पण सगळ्या गोष्टी त्यांनी बाहेर खेळायला जायचं नाही. कराटे क्लासेस असणार, कुठं गिटार क्लास असणार, पियानो क्लासेस असणार किंवा काहीतरी क्लास लावून ठेवला. त्याला मोकळं खेळून द्यायचं नाही, मोकळा टाइम द्यायचा नाही त्याला. हं. नुसतं सगळं काटेकोरपणे त्याचं नियोजन करून ठेवलं. त्यामुळे असं वाटतंय त्याचं व्यक्तिमत्व आताच्या काळातल्या मुलांचं जरा ढासळत चाललंय. हां, आता तुम्ही जे म्हणाल त्याला जोडूनच मी एक मुद्दा असा करतो, की पालक, बहुतांश पालक पहा, ते म्हणतात, "तुला ते करावंच लागणार आहे. तुला ते हम्म. केलंच पाहिजे." आणि त्याच्यापुढे म्हणतात, "मी बँकेचं कर्ज काढून तुला ते दिलेलं आहे." हम्म. बरोबर आहे, तो अरे मुद्दा काय आहे. गरज होती कर्ज काढून देण्याची? त्याला म्हण ना बाबा ते शोध एवढा आहे याच्यात तू समाधान. माझ्याकडे पैसे आले नाही. 10-10 पेन, 15-15 पेन मुलांकडे. 10-10, 15-15 वह्या मुलांकडे त्या मोकळ्याच असतात. एक पान नेलं नाही नाही, ती माझी खराब झाली म्हणून दुसरी पहिली संपल्याशिवाय दुसरी देऊ नका. हम्म. पहिल्यातली पानं काढून दुसऱ्यात घ्या. कारण ते म्हणजे अत्यावश्यक गोष्टीमध्ये नाही. ते आवश्यक हम्म. आहे. पण तुम्ही मागितलं की लगेच दिलं की मुलं नाहीत ऐकणार तुमचे. आणि कर्ज काढून मुलांची लाड तर करूच नका. आणि ते सांगू पण नका. त्याने काय होतं, प्रेशर बिन करण्याचं वाढतं पोरांना. हां, प्रेशर पण वाढतो आणि मी फार तुमच्यासाठी करतोय असं हा. असं आणि मला ते मिळालं नाही म्हणून मी तुला देतोय. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या.